तर ते कॅप्सूल फॉर्ममध्ये येतं. लक्षात आलं कॅप्सूल फॉर्ममध्ये असतं. 30चं ते एक बॉक्स असतो. रोज 1 कॅप्सूल घ्यायची. रोज 1 केव्हाही घ्या. उपाशीपोटी घ्यायची नाही. नाश्त्यानंतर घ्या, शेक गेल्यानंतर घ्या, जेवल्यानंतर घ्या. रोज रोज 1 कॅप्सूल घ्यायची. तर त्याच्यामध्ये 2 इन्ग्रीडियंट्स आहेत की नाही, तर ते महत्वाचे आहेत. ल्युटिन आणि झिंथियानाथिन हे 2 त्याच्यामध्ये ते फूड आहेत. लक्षात आलं काय? फूड फॉर्मॅटमध्ये असतं. तर ते ल्युटिन तर त्याच्यामध्ये ल्युटिन 13 मिलीग्रॅम आहे आणि झिंथियानाथिन आहे की नाही ते 26 मिलीग्रॅम हे 2 त्याच्यामध्ये हे आहेत. त्यानंतर व्हिटॅमिन ए आहे. त्याच्यामध्ये 420 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन सी आहे 28 मिलीग्रॅम आहे. व्हिटॅमिन ई आहे 52 मिलीग्रॅम आहे. नंतर कॉपर आहे 122 मिलीग्रॅम आणि झिंक आहे 845 मिलीग्रॅम. हे त्याचं एका कॅप्सूलमध्ये मी तुम्हाला कॅप्सूल म्हटल्यानंतर कुठे हे औषध नाहीये लक्षात घ्या. आता हे मी सगळे फूड फॉर्मॅटमध्ये येतं. आपलं कुठलंही प्रॉडक्ट आहे की नाही, औषध नाहीये, हे फूड फॉर्मॅटमध्ये येतं. तर ही कॅप्सूल आता ह्याच्यातले म्हणजे काय-काय त्याचे आहेत ना, त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे आहे तुम्हाला व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट म्हणजे फ्री रॅडिकल पेशी लेव्हलला जो कचरा तयार होणार असतो, तर तो स्वच्छ करायचं काम किंवा काय, तर त्याला अँटीडोस फ्री रॅडिकलला अँटीडोस काय? अँटीऑक्सिडंट. ते व्हिटॅमिन ए, सी, ई वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. तर त्याच्यामध्ये ते व्हिटॅमिन ए आहे बघा 420 मिलीग्रॅम आहे की नाही. बीटा कॅरोटीन असतं. तुमचं एज रिलेटेड वय वाढेल तसं सुद्धा आहे की नाही तुमच्या डोळ्याचं आरोग्य कमी होत असतं की नाही. म्हणून आपण बघा इकडे गाजर खावा, व्हिटॅमिन ए खावा, गाजर, अमुक-तमुक वगैरे आपण म्हणतो की नाही. तर व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी डॉक्टर सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन ए सगळे आय स्पेशालिस्ट तुम्हाला ए व्हिटॅमिनचे औषध वगैरे त्या ठिकाणी देत असतात. तर ते एजिंगमुळे सुद्धा त्या ठिकाणी होत असतं. तरी ते व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन सी वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. परत लक्षात व्हिटॅमिन सी वॉटर सोल्युबल असतं. रोज घ्यावं लागतं. बॉडी व्हिटॅमिन सी स्टोअर करू शकत नाही. तर ते तुम्हाला रोज घ्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी 28 मिलीग्राम ते अँटीऑक्सिडंट ते फ्री रॅडिकल म्हटलं ना त्याला उलटं अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये. व्हिटॅमिन ई 52 मिलीग्राम आहे. फ्री रॅडिकल रिएक्शन मग ते सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं फ्री रॅडिकलसाठी ते. आणि कॉपर आणि झिंक आहे की नाही, कॉपर एकत्र ॲक्शन होते. कॉपर आणि झिंक एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे जे होतं आता मी तुम्हाला म्हटलं की नाही, डिजनरेशन म्हणजे ऱ्हास होत असतो. लक्षात आलं डॅमेज होत असतंय. तर हे कॉपर आणि झिंक कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र जर ते आले की नाही आणि हे रिसर्च आहे लक्षात घ्या. तर त्यात 122 मिलीग्रॅमच का टाकलं, 845 मिलीग्रॅम का टाकलं, तर ते योग्य त्या मात्रेमध्ये जर ते गेलं आणि ते एकत्र गेलं, लक्षात आलं, तर ते एकत्र म्हणजे कॉपर आणि झिंक लक्षात आलं ते मिनरल्स आहेत दोन्ही. मग हे ज्यावेळी दोन्ही जातात की नाही, तर त्यावेळी ते तुमचे हे एज रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात डोळ्याचे, तर ते तुम्हाला होणार नाहीयेत. म्हणजे त्याची क्षमता तुमची काय वाढते डोळ्यांच्या